नमस्कार. आज आपण कुलमुक्त्यार पत्राविषयी चर्चा करणार आहोत. कुलमुक्त्यार पत्रालाच पॉवर ऑफ अटर्नी असेही म्हटलं जातं. कुलमुक्त्यार पत्र म्हणजे काय? तर एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने कायदेशीर कामासाठी अधिकार देणारा एक कायदेशीर दस्तऐवज. या दस्तऐवजामध्ये मुक्त्यार पत्र देणारी व्यक्ती जी आहे दुसऱ्या व्यक्तीला आपले अधिकार देत असते आणि या अधिकाराचा वापर ती व्यक्ती तिच्या वतीने काही विशिष्ट कामामध्ये करू शकते. मग कुलमुक्त्यार पत्र आहे त्याचे प्रकार किती आहेत? तर त्याचे 3 प्रकार आहे. एक म्हणजे सामान्य कुलमुक्त्यार पत्र, दुसरं असे विशिष्ट कुलमुक्त्यार पत्र आणि तिसरं आहे कधीही संपुष्टात न येणारे कुलमुक्त्यार पत्र. मग आपण आज पाहूया की सामान्य कुलमुक्त्यार पत्र म्हणजे काय. तर सामान्य कुलमुक्त्यार पत्रामध्ये की कुलमुक्त्यार पत्र जर दिलेले असते, कुलमुक्त्यार पत्र धारक आहे तो काही कामासाठी आपले अधिकार दिसत असतो आणि त्या अधिकाराचा वापर कुलमुक्त्यार धारक करत असतो. जे कुलमुक्त्यार धारक जो असतो, ज्याला अधिकार देण्यात आलेले असते, हे अधिकार तो काही कामासाठी वापरू शकतो. मग कोणकोणती कामाची आहे? उदाहरणार्थ एखाद्या बँकेत खातं उघडायचं असेल, पैसे काढायचे असेल, पैसे डिपॉझिट करायचं असेल, तर अशा वेळेला या कुलमुक्त्यार पत्राचा वापर करता येतो. तसंच एखाद्या मालमत्तेची खरेदी आहे, विक्री आहे, भाडे करार आहे किंवा हस्तांतर आहे, या कामामध्ये देखील या सामान्य कुलमुक्त्यार पत्राचा वापर करता येतो. तसंच व्यवसायाचे आर्थिक आणि व्यवस्थापकीय निर्णय जर घ्यायचा असेल तरी सुद्धा या कुलमुक्त्यार पत्राचा वापर करण्यात येतो. दुसरं कुलमुक्त्यार पत्र आहे जे विशिष्ट कुलमुक्त्यार पत्र असं म्हटलं जातं. म्हणजेच एका विशिष्ट कामासाठी किंवा काही ठराविक जी कामं आहे त्या कामं करण्यासाठी मुक्त्यारधारकाला अधिकार देण्यात येतो आणि या अधिकाराचा वापर तो विशिष्ट कामासाठी करतो. लक्षात ठेवा की या मुक्त्यार पत्राची जी मर्यादा असते, ही मर्यादा जी आहे ती खूपच कमी असते. त्या मर्यादेच्या बाहेर त्याला कामं करता येत नाहीत. मग आपण ही विशिष्ट मुक्त्यार पत्र आहे त्याची काही उदाहरणं पाहूया. तर पहिलं म्हणजे मालमत्तेचे जे व्यवहार असतात, म्हणजे एका विशिष्ट मालमत्तेची विक्री किंवा खरेदी करण्याचे अधिकार या कुलमुक्त्यार पत्राद्वारे करता येते. दुसरं आहे न्यायालयीन प्रक्रिया. म्हणजे न्यायालयाच्या एखाद्या विशिष्ट प्रकरणासाठी आपण एखाद्याला प्रतिनिधित्व देऊ शकतो आणि त्या अधिकाराच्या द्वारे एखाद्या न्यायामध्ये एखादा दावा प्रलंबित असेल किंवा एखाद्या न्यायालयामध्ये सुनवाई चालू असेल तर त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. आणि तिसरं आहे वैद्यकीय निर्णय. एखाद्या वैद्यकीय प्रक्रियेसाठी परवानगी देणं किंवा नाकारणं ह्या सुद्धा अधिकार जे आहे ह्या विशिष्ट कुलमुक्त्यार पत्राद्वारे देता येतात. तिसरा प्रकार जो आहे तो कधीही रद्द न होणारे कुलमुक्त्यार पत्र. म्हणजे याच्या शीर्षकावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे जे कुलमुक्त्यार पत्र आहे ते कधीही रद्द होत नाही. जर एखाद्या व्यक्तीला आपण जर अधिकार देत असतो, तो अधिकार आपण परत घेऊ शकत नाही आणि तो जो विशिष्ट अधिकार जो असतो तो व्यवहार पूर्ण होईपर्यंत वापरता येतो. म्हणजेच कधी न रद्द होणारे जे कुलमुक्त्यार पत्र आहे हे निर्णय कायमस्वरूपी शिक्कामोर्तब केलेलं असतं. म्हणजे कोणत्या प्रकारचा आर्थिक जर मोठं व्यवहार जर असेल तर त्या ठिकाणी हे इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कधीही संपुष्टात न होणारे किंवा कधीही रद्द न होणारे कुलमुक्त्यार पत्र वापरता येतं. आता आपण पाहूया की कुलमुक्त्यार पत्र जे आहे ते रद्द करता येतं का? तर हो. भारतीय करार कायदा 1872 कलम 201 नुसार कुलमुक्त्यार पत्र देणाऱ्या व्यक्तीला कुलमुक्त्यार पत्र रद्द करण्याचा अधिकार असतो. तो रद्द करू शकतो. मग कोणते जे प्रकार आहेत ते कुलमुक्त्यार पत्र रद्द होऊ शकतो? पहिलं म्हणजे स्वेच्छेने रद्द करता येते. जर कुलमुक्त्यार देणारा जो आहे तो आपल्या इच्छेनुसार कोणत्याही वेळी कुलमुक्त्यार पत्र रद्द करू शकतो. त्यासाठी त्याला सूचना देणं आवश्यक आहे. ज्याला मी कुलमुक्त्याद्वारे अधिकार देत आहे त्याला सूचना देणं आवश्यक आहे की माझं जे अधिकार आहे ते मी रद्द करत आहे. दुसरं, मृत्यू किंवा असमर्थ जर असेल तर सुद्धा कुलमुक्त्यार पत्र आपोआप रद्द होतं. म्हणजे जर मी एखाद्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल, कुलमुक्त्यार पत्र दिलं असेल, तर माझं जर निधन झालं किंवा मानसिकदृष्ट्या मी असमर्थ झालो तर कुलमुक्त्यार पत्र आपोआप रद्द होतं. तिसरं जे आहे विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण झालं की हे कुलमुक्त्यार पत्र रद्द होऊ शकतं.
जर एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी जर कुलमुखत्यारपत्र दिलं गेलं असेल आणि ते उद्दिष्ट पूर्ण झालं तर ते रद्द होतं. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर कुलमुखत्यारपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे का? तर कुलमुखत्यार कायदा 1882 नुसार कुलमुखत्यारपत्र एखाद्या स्थावर मालमत्तेवर अधिकार निर्माण करत नसेल तर ते नोंदणीकृत करणं आवश्यक नाही. परंतु जर एखाद्या स्थावर मिळकतीची खरेदी विक्री करण्याची असेल तर हे कुलमुखत्यारपत्र आपल्याला नोंदणीकृत करणं आवश्यक आहे. तर आज आपण पाहिलं की कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आणि कुलमुखत्यारपत्र रद्द करता येतं का, याविषयी आपण चर्चा केली. धन्यवाद.